नमस्कार, महामंथनमध्ये आपलं स्वागत. काही कलाकार फक्त पडद्यावर दिसतात आणि काही कलाकार मनात घर करून बसतात. असंच एक या शतकातला महानायक म्हणून ज्यांचं नाव आहे ते अभिनेते अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन हे केवळ नाव नाही, तर ही एक प्रेरणा आहे, एक विचार आहे आणि एक संस्कार घेऊन चाललेलं हे एक व्यक्तिमत्व आहे. या शतकातलं सर्वात मोठा नायक म्हणून त्यांच्याकडे आज पाहिलं जातं. त्यांच्याच नावाने कराड शहरात अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप गेल्या 10 वर्षापासून काम करतो आहे. हा ग्रुप म्हणजे फक्त फॅन क्लब नाही, तर यांनी एक सामाजिक बांधिलकी जपलेली आहे, त्यांची विचारधारा जपलेली आहे आणि या महानायकाला साजेसं या ठिकाणी त्यांच्या नावाला कुठेही गालबोट लागू नये अशा पद्धतीनं कराड शहरात आणि या परिसरात काम केलं आहे. या म्हणजे अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपचे जवळ शतकाकडे त्यांची सदस्य संख्या आहे आणि आज या ठिकाणी 10वा वर्धापन दिन या ग्रुपचा साजरा होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी या महानायकाची या ठिकाणी पोस्टर लावलेले आहेत आणि सर्व एकत्रित जमलेले आहेत. अजून काही लोक या ठिकाणी येणार आहेत. तर ह्या अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप स्थापन करण्यामागची प्रेरणा काय होती हे या ठिकाणी या ग्रुपचे अध्यक्ष सतीश मोरे, संस्थापक अध्यक्ष सतीश मोरे आहेत. ते कराडला पुढारीचे कार्यालयीन प्रमुख आहेत. तर मोरे सर, अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप हा काढण्यामागची आपली प्रेरणा काय होती? अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम करणारे आम्ही सर्व अमिताभ बच्चन आहोत, अमिताभ बच्चन प्रेमी आहोत. गेल्या 50 वर्षापासून 60 वर्षापासून आम्ही अमिताभ बच्चन यांचे चित्रपट पाहत आलेलो आहोत, त्यांच्या अभिनय पाहत आलेलो आहोत. अमिताभ बच्चन फक्त एक कलाकार नव्हे, तर त्या कलाकारानं गेल्या 4-5 पिढ्यांना एक मोठं भांडार दिले, ते म्हणजे अभिनयाचं मनोरंजन केलेलं. अमिताभ बच्चन यांच्या विचारावर, आचारावर प्रेम करणारा हा आमचा ग्रुप आहे. 2015 साली या ग्रुपची स्थापना एका छोट्याशाच कार्यक्रमात झाली. कराडच्या सर्किट हाऊसला आम्ही सगळे जमलो होतो. अमिताभ बच्चनवर प्रेम करणारे, यामध्ये कुठला जात नाही, धर्म नाही, विचार नाही, काय नाही, फक्त एकच विचार, एकच ध्यास म्हणजे अमिताभ बच्चन. आमच्या सर्वांचं नातं होतं म्हणजे अमिताभ बच्चनचे आम्ही चाहते. मी सर्वजण एकत्र आलो आणि त्यानंतर ह्या अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपचा प्रवास एक वेगळ्या दिशेनं सुरू झाला. 10 वर्षे आमच्या बच्चन ग्रुपनं एक वेगळं पण या कराडमध्ये जपलेलं आहे. कराडमध्ये बच्चनवर प्रेम करणारे जे काय लोक आहेत, त्या लोकांना एकत्रित करताना जे खरेच बच्चन प्रेमी आहेत, ज्यांचं बच्चनवर खूप प्रेम आहे, फक्त मी बच्चनचे पिक्चर बघतो म्हणजे बच्चन प्रेमी नव्हे, तर त्याच्या आचारावर विचारावर काम करणारे असे जे काही लोक आहेत, असे आम्ही एक 75 लोक एकत्र करून हा ग्रुप स्थापन केलेला आहे. गेल्या 5 वर्षात किंवा गेल्या 10 वर्षात आम्ही असे काही उपक्रम राबवलेले आहेत की जे उपक्रम राज्यात नव्हे, देशात कुणीच राबवलेले नसतील. अमिताभ बच्चन हे स्वच्छता अभियानांचे ब्रँड ॲम्बॅसेडर असल्यामुळे आम्ही सलग 2 वर्षे कराडमध्ये 10 ऑक्टोबरला, 11 ऑक्टोबरला बच्चन साहेबांच्या बड्डे दिवशी स्वच्छता अभियान हा उपक्रम राबवलेला होता. आणि त्या कराडच्या टाउन हॉलमध्ये त्या दिवशी आम्ही देशात, जगात एक जी गोष्ट घडलेली नाही ते आम्ही करून दाखवली. अमिताभ बच्चन हा विषय व्याख्यानाचा होऊ शकतो हे फक्त आमच्या बच्चन ग्रुपनं दाखवून दिलं. कराडच्या टाउन हॉलला एक मोठं व्याख्यान आम्ही घेतलं होतं, अमिताभच्या अभिनयाची 50 वर्षे, आणि अमिताभ यांच्यावर अतिशय प्रसिद्ध असे व्याख्याते नितीन बानवडे पाटील यांचं व्याख्यान झालं होतं. अमिताभ बच्चन या विषयावर ते 1.5 तास बोलले आणि 1.5 तास बोलल्यानंतर मला म्हणले, सतीश हे फक्त सुरुवात आहे, मी अजून 100 तास बच्चनवर बोलू शकतो. म्हणजे बच्चन हा व्याख्यानाचा विषय आहे, फक्त आमच्या बच्चन ग्रुपनं दाखवून दिलं. दुसरा जो उपक्रम आम्ही राबवला, कराडमध्ये अनेक लोकांना असं वाटतं की जुने चित्रपट पाहायला मिळाले पाहिजेत, जुने चित्रपट आले पाहिजेत. मग आम्ही सलग 3 वर्षे जुने चित्रपट प्रभात थिएटरमध्ये लावलेले होते. सिलसिला असेल, नमक हलाल असेल, कालिया असेल, असे अतिशय सुंदर चित्रपट आम्ही कराडमध्ये लावले आणि या चित्रपटाला फार मोठा प्रतिसाद मिळाला. हे करतानाच गाणी वगैरे हे कार्यक्रम होतातच, पण एक वेगळा उपक्रम जो आम्ही आत्ता नुकताच ऑक्टोबरमध्ये राबवला तो उपक्रम होता 24 तास
बच्चन प्रेमी बच्चन गाणी. 24 तास बच्चनचा चित्रपटात गायलेल्या गाण्याची कार्यक्रम करणं खरं म्हणजे फार मोठं शिवधनुष्य होतं. पण ते आम्ही पार पाडलं. 24 तासाचे 27 तास ही गाणी चालली होती. आणि हा सगळा उपक्रम आम्ही आमच्या बच्चन साहेबांच्यापर्यंत पोहोचवला. हा एक असा ग्रुप आहे की या ग्रुपमध्ये असणारे जवळजवळ 90% लोक अमिताभ बच्चन यांना एकदा भेटलेत, दोनदा भेटलेत, तीनदा भेटलेत. आणि आमच्या बच्चन ग्रुपच्या माध्यमातून कराड शहरामधील 2 नाही, 10 नाही, 20 नाही, 50 नाही, 100 नाही, 450 ते 500 लोकांना आम्ही अमिताभ बच्चन यांचं दर्शन घडवलेलं आहे. अमिताभ बच्चनना आम्ही पाहिलं, आम्ही गप्प बसलो नाही, आम्ही लोकांना पण बच्चनचं दर्शन घडवलं. आणि त्या अमिताभ बच्चन यांचा सहवास जो आहे आम्हाला लाभलेला आहे. त्यामुळे आम्ही सगळे नशीबवान आहोत. बच्चनच्या विचारावर आम्ही प्रेम करणारे असेच पुढच्या काळात बच्चनच्या बड्डे दिवशी कार्यक्रम घेत राहू. आज आमच्या बच्चन ग्रुपचा 10वा वर्धापन दिन आहे. आम्ही 11 वर्षात पदार्पण करतो आहे. या पुढील काळात अनेक चांगले उपक्रम राबवायचे आहेत. कराड शहरातील बच्चनप्रेमी, जिल्ह्यातील बच्चनप्रेमी आमच्या पाठीशी राहतील यात आम्हाला शंका नाही. धन्यवाद. खूप चांगला उपक्रम राबवला आणि आपण खूप चांगली माहिती दिलेली आहे. आणखी कोण आपल्या व्यक्त होणार असतील तर आपले विचार या ठिकाणी मांडावेत. नमस्कार, मी सतीश भोंगाळे, अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपचा खजिनदार. आमच्या ग्रुपची स्थापना झाल्यापासून जे आम्ही कार्यक्रम घेतो आहे, अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपचं मोरे सरांनी सांगितल्याप्रमाणे मनोरंजन आणि मनोरंजनातून एक चांगला विचार लोकांच्यापर्यंत गेला पाहिजे, हेच आम्ही कराडकर, सातारकर बच्चनप्रेमींसाठी पर्वणी म्हटलं तरी चालेल. आत्तापर्यंत आमच्या ग्रुपच्या माध्यमातून स्वच्छता अभियान असेल किंवा गाण्यांचे कार्यक्रम असतील, व्याख्यान असेल, याच्यातून जेवढं कराडकरांना मनोरंजन देता येईल तेवढं आमच्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही देत आलेलो आहोत. नुसतं दरवर्षीप्रमाणे सलग 3 वर्ष आम्ही बच्चनचे कार्यक्रम घेतले होते आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद कराडकरांनी दिला. अमिताभ बच्चन यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर त्यांच्या सलग आम्ही 3 ते 4 वर्षाला आम्ही कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर आम्ही कराडातली सगळ्या स्तरातील लोकांना घेऊन गेलो. एक वेळ तर असा होता की बच्चन साहेबांचा वाढदिवस पुढच्या 2 दिवसात होणार होता ना, आम्ही 2 दिवस अगोदर तिथं पोहोचलो. आणि माझं भाग्य असं की मी त्यांना स्वतः समक्ष भेटून जवळ बोलावून त्यांना आपल्या कराडकरांच्या वतीनं आणि आपल्या अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपच्या वतीनं अतिशय सुंदर अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आणि त्या वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांना इतक्या भावल्या की त्यांनी त्यावर अतिशय म्हणजे प्रेमानं म्हटले की खूप छान, बहुत अच्छा, ही त्यांची प्रतिक्रिया होती. या प्रतिक्रियेनंतर मला बच्चन साहेबांच्या बाबतीतलं जे त्यांचं जे एनर्जी असेल किंवा काय असेल, समक्ष ज्यावेळी आपण बघतो, वय वर्ष त्यांचं 80च्या पुढं असेल तरी त्या माणसातून घेण्यासारखं इतकं खूप आहे. त्यांची त्या कार्यक्रमाच्या बाबतली एनर्जी बघून आमच्यासारख्याला आणखीन उत्साह वाढतो आणि ते एक प्रेरणास्थान होऊ शकतं लोकांसाठी, हे सुद्धा दिसून आलं. एवढंच सांगेन. धन्यवाद. नमस्कार. अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपचा आज 10वा वर्धापन दिन. या वर्धापन दिनानिमित्त एवढं सांगू इच्छितो की मी लहानपणापासूनच अमिताभ बच्चन यांचा चाहता आहे. एक स्वप्न होतं लहानपणापासून की कधीतरी एकदा जीवनामध्ये अमिताभ बच्चन यांना पाहायला मिळालं तर आपल्या जीवनाचं सार्थक होईल. आणि ते स्वप्न माझं सत्यात उतरलं. अमिताभ बच्चन हा जो ग्रुप आहे, ह्या ग्रुपमुळेच, या ग्रुपमुळे आम्ही KBCच्या सेटवर गेलो. सकाळी 10 वाजता अमिताभ बच्चनना ज्यावर पाहिलं, अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटलं म्हणजे. आणि सकाळी 10 वाजता बच्चन साहेब आले, त्यांच्या चेहऱ्यावर त्यांची कामाची जी ऊर्जा होती, कार्यक्रम संपला सर्वसाधारणपणे संध्याकाळी 8 वाजतासुद्धा सकाळी 10 वाजता जी त्यांच्याकडे एनर्जी ऊर्जा होतीच, तीच ऊर्जा संध्याकाळी 8 वाजता एवढ्या वयातसुद्धा मग कशी ऊर्जा ठेवू शकतो, जे जबरदस्त विषय. हा जो सतीश मोरेंनी स्थापन केलेला जो ग्रुप आहे अमिताभ बच्चन प्रेमी,
ह्या ग्रुपने गेल्या 10 वर्षात कराडच्या सांस्कृतिक इतिहासात खूप मोलाचं कामगिरी केलेली आहे आणि भविष्यातसुद्धा हा ग्रुप सांस्कृतिक क्षेत्रात खूप चांगलं काम करेल. मी तसा या ग्रुपमध्ये सगळ्यात सिनियर आहे, पण ज्या पद्धतीचा हा सगळा ग्रुप एकत्र जमला आहे, हा अमिताभ बच्चनच्या प्रेरणेची ही व्यक्तिमत्व आहे ती सगळी. त्यामुळं मलाही माझं वय झालं हे जाणवत नाही याच्यात. आणि अमिताभ बच्चन ज्या पद्धतीनं ह्या आता वयाच्या 84 वर्षीसुद्धा ज्या पद्धतीने ॲक्टिव्ह आहेत, आपणसुद्धा ॲक्टिव्ह राहायला काही हरकत नाही ना. मनात वय झालं हे घ्यायची गरज नाही. आणि हे सगळं विसरायला लावणारा हा ग्रुप आहे. त्यामुळं मी त्यामुळं ह्या ग्रुपमध्ये मी कायम राहणार. ह्या ग्रुपच्या माध्यमातून या गावाच्या सांस्कृतिक क्षेत्रात बऱ्यापैकी खूप चांगली कामगिरी झाली आणि भविष्यातसुद्धा होईल. आमच्या ग्रुपमध्ये बरेच जणं कल्पक आहेत. ही मोरेंनी जी कल्पना मांडली 24 तास गाणं म्हणायची. पहिल्यांदा सगळ्यांना वाटलं की हे करणार कोण, पण नंतर अशी अवस्था झाली की तू गाऊ नको म्हणायची वेळ आली. आणि या ग्रुपने शिकवलं लोकांना काय, तर आमच्या ग्रुपमधले बरीच जणं घरात गुणगुणत होती, आता जाहीरपणे गाणी म्हणायला लागले. हे एक धाडस निर्माण झाली या ग्रुपमध्ये. त्यामुळे या ग्रुपचा मी सदैव ऋणी आहे. अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपच्या आजच्या 10व्या वर्धापनानिमित्त मी सर्व आपल्या बच्चन प्रेमी ग्रुपच्या सदस्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. बच्चन साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर लहानपणापासून बच्चन साहेबांचा फॅन होतो, चाहता होतो. पुढं जसं वय होत जाईल तसं आज बच्चन साहेब आमच्या आयुष्याचे आयडॉल आहेत, म्हणजे आदर्श आहेत. माणसानं आपलं आयुष्य कसं जगावं ह्याचा विचार करत बसण्यापेक्षा फक्त बच्चन साहेबाच्या आयुष्याचं अनुकरण जरी केलं तरी माणूस फार पुढं जाऊ शकतो. ही माझ्यासारख्या माणसाला, माझ्यासारख्या बच्चन प्रेमीला त्याची प्रत्यक्षातच आलेला सगळा अनुभव आहे. आणि बच्चन प्रेमीत ग्रुपच्या माध्यमातून जे काही उपक्रम राबवले जातात ते उपक्रम खरंच समाजभिमुखी असतात आणि वेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवण्याची कल्पना मोरेसाहेब मांडतात अध्यक्ष. ती काही आम्हाला असं वाटतं की हे काय चाललं आहे किंवा हे असं होऊ शकतं का, पण मांडलेल्या कल्पना तरीच नेण्याची त्यांची जी इच्छाशक्ती असते त्या इच्छाशक्तीच्या माध्यमातून ते पूर्ण होत असतात. अध्यक्षांच्यामुळं आम्हाला बच्चन साहेबांना प्रत्यक्षात 2दा बघण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी अध्यक्ष आणि बच्चन प्रेमी ग्रुपचे आभार मानतो. धन्यवाद. मी डॉक्टर माणिक बनकर. आज अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप कराडचा 10व्या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्या सर्व ग्रुपना शुभेच्छा देतो. बच्चन साहेबांविषयी बोलायचं म्हणलं तर भरपूर बोलण्यासारखं आहे. त्यांचे अनुभव, त्यांचे विचार खरोखरच घेण्याजोगे आहेत. मी लहानपणापासून बच्चन साहेबांचा फॅन आहे. हायस्कूलला असताना सुरुवातीला पहिले बच्चन साहेबांचे वेगवेगळ्या ॲक्शनमधले कार्ड मिळायचे, पोस्ट कार्ड टाईप. ते कार्ड जवळपास 250 ते 250 कार्ड मी एकत्रित केली होती वेगवेगळ्या पोस्टमध्ये आणि ती गोळा करून माझ्याकडं एकत्रित ठेवले होते. तसंच हायस्कूलमध्ये असताना कंपास पेटी एक आम्हाला होती कॅमलची. त्या कॅमलच्या कंपास पेटीवर बच्चन साहेबांचा फोटो मी एका पेंटरकडनं काढून ठेवला होता, जेणेकरून रोज तो मला फोटो दिसेल आणि मनाचं समाधान वाटेल आणि एक ऊर्जा निर्माण होईल असं मला एक त्यातनं वाटलं आणि त्याप्रमाणे केलं होतं. म्हणजे एवढं बच्चन साहेबांविषयी आमचे आपुलकी होते आणि एक स्वप्न होतं की बच्चन साहेबांना आपल्याला भेटायला मिळेल तर खरोखरच नशीब आहे. पण तसंच मोरे साहेबांच्या संकल्पनेतून आम्हाला त्यांनी एक दिवशी KBCच्या कार्यक्रमाला नेलं आणि तिथं आमची भेट झाली. त्यावेळेस कोरोनाचे दिवस होते आणि अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप कराडने मास्क काढलं होतं आणि त्याच्यावर लिहिलं होतं अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप कराड. ते मास्क बच्चन साहेबांना दाखवलं. त्यांनी त्या मास्कवरचं फोटो आणि ते चिन्ह बघून ग्रुपचं कौतुक केलं आणि शुभेच्छा पण दिल्या. नमस्कार, मी रोटरीयन चंद्रशेखर पाटील, इलेक्ट प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ कराड. आमचे मित्र मार्गदर्शक सतीश मोरे साहेब, आपले कार्यालयीन विभाग प्रमुख पडारी कराड ब्रांच यांनी स्थापन केलेला बच्चन प्रेमी ग्रुप याला 10वा वर्धापन निमित्त आहे आणि या
10व्या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वजण या शुभेच्छा द्यायला जमलेलो आहोत. अमिताभ बच्चन यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर भारताची ओळख म्हटलं तर चालेल. जगातील जे भारताचे काही निवडक मोहरे आहेत त्या मोहऱ्यामध्ये बच्चन साहेब आहेत. आणि बच्चन साहेबांनी भारतीय पडदा तर व्यापून टाकलाच, पण जनमानसात देखील आपली प्रतिमा अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी निर्माण केली. एक सुसंस्कृत अभिनेता, एक उत्तम मार्गदर्शक, म्हणजे स्वच्छता दूत, तसेच एक कुटुंबप्रमुख. आणि त्यांची अशी कितीतरी उदाहरणं आहेत की एक उत्तम कविता त्यांच्या वाचन, त्यांच्या वडिलांचा त्यांनी वारसा उत्तमरित्या चालवला, म्हणजे उत्कृष्टरित्या एक समालोचन केलं, किंवा KBC एक आपल्याला जी दिली त्यातून जनरल नॉलेज हे सर्व जगाला दिलं. म्हणजे अशा पद्धतीने सर्व प्रकारच्या भूमिका त्यांनी केल्या. आणि म्हणतो ना, चतुरस्त्र असा माणूस होता आहे. आणि बच्चन साहेबांचं इथून पुढंसुद्धा आपल्या चित्रपटसृष्टीत योगदान मोठं राहणार आहे. आणि बच्चन साहेबांनी जी पिक्चर निर्माण केली किंवा त्यातून जो संदेश दिला, एक अँग्री यंग मॅन, एक सुसंस्कृत आनंद पिक्चर जर बघितला, त्यातला एक हळवा मित्र, किंवा जंजीरमधला अँग्री यंग मॅन, म्हणजे अशा किती प्रकारची जर रूपं बघित गेलो आपण तर त्या पद्धतीने त्यांची प्रत्येक वयाच्या टप्प्यावर त्या भूमिका तिने साकारल्या. तर अशा बच्चनप्रेमी ग्रुपचा एक मी घटक आहे, याचा मला खरोखर अभिमान आहे. आणि असाच आमचा 10वा वर्धापन आम्ही साजरा करत आहोत. आणि इथून पुढे आम्ही प्रत्येक वर्धापन दिनाला आम्ही हे साजरा करत जाणार आहोत. आणि कितीतरी आम्ही सामाजिक कामं करत आहोत, तीसुद्धा आम्ही करून एक त्याचा एक भागीदार बनणार आहोत. धन्यवाद. अमिताभ बच्चन जी यांच्याबद्दल मला लहानपणापासून तर एक आकर्षण होतंच, पण आम्ही जसं मोठं होत गेलो तसं त्यांच्या इतकं अभिनय असणारी कुठलंच व्यक्तिमत्व आम्हाला कधी भावलं नाही. अमिताभ बच्चनबद्दल मला तशी जास्त माहिती नव्हती, परंतु जेव्हा अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपनं मला जेव्हा आमंत्रण देऊन त्यांच्यात जेव्हा सामील करून घेतलं, त्यानंतर त्यांच्याबद्दलचे एक एक पैलू जेव्हा मला उलगडत गेले, त्यानंतर त्यांच्याबद्दल जे प्रेम वाढत गेलं, तेव्हा ते कळालं की हे फक्त एक व्यक्तिमत्व नाही, तर ही एक संस्था आहे की ज्याच्यातून कित्येक जणांना काही शिकता येईल. व असा हा चारित्र्यसंपन्न अभिनेता आपल्याला लाभला, आपल्याला त्याचं सगळं काही अनुभवत आलं, प्रत्येक गोष्ट अनुभवत आली. ह्याच्यासारखं दुसरी कुठली गोष्ट आनंदाची नसेल असं मला तर वाटतं. आणि याकरता मी अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपचा कायम आभारी असेल. थँक्यू. हे आहेत अमिताभ बच्चनचे निस्सीम भक्त म्हणा, प्रेमी म्हणा. कारण कोणी अमिताभ बच्चनची हिप्पी घेतली, कोणी बेल बॅटम घेतलं, कोणी अँग्री यंग मॅन, परंतु त्याचं काही ठराविक काळापुरतं त्याचं एक अंमल राहतो किंवा त्याचं एक आपल्या अंमल राहतो. परंतु यांनी बच्चन यांच्या व्यक्तिमत्वाचा विचार घेतला आणि त्या विचाराचं आचारात त्यांनी बदल करून आणलेला आहे. म्हणून एखादी गोष्ट सुरू केली तर ती 1 वर्ष 10 वर्ष टिकवणं फार अवघड असतं, परंतु 10 वर्ष एवढी सगळी लोक एकत्रित आणणे आणि त्यांना एकत्रित बांधून करमणूक आहे, करमणुकीतून प्रबोधन आहे, प्रबोधनातून समाजातलं कार्य आहे, हे करणं या ग्रुपनं आजपर्यंत साध्य केलेलं आहे. म्हणून अमिताभ बच्चन म्हणजे हे महानायकच असं एका ठिकाणी म्हणतात की जिनके हौसले बुलंद होते हैं मंजिल उन्हीं के पास चली जाती है. म्हणजे अशा पद्धतीनं हे कार्य करणाऱ्या अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप आहे. त्यांनी आपापली आत्ता या ठिकाणी मतं मांडलेली आहेत, त्यांच्याबद्दलचं प्रेम दाखवलेलं आहे. कारण भारतात असा एकही व्यक्ती नसेल की ज्याला अमिताभ बच्चन आवडत नाही. आता अलीकडची नवीन पिढी असेल, परंतु जी मागे काही 60च्या दशकातून किंवा 70च्या दशकातली जे जन्म झालेले आहेत त्यांना अमिताभ बच्चन म्हणजे एक परवलीचा शब्द किंवा बोल बच्चन असे सुद्धा अनेक त्यांच्यावरती वाक्यप्रचार तयार झालेले आहेत. म्हणजे अशा प्रकारचा एखादा महानायक आपल्या देशात झालेला आहे आणि त्यांचं विचार आपण या ठिकाणी जोपासतोय. कारण त्यांच्याकडं संस्कार होते. हरिवंशराव बच्चन त्यांचे कवी होते. म्हणजे कधी कधी असं म्हणतात ना, जे न देखे रवी ते देखे कवी. परंतु ह्या आता रवी म्हणून जन्म आलेला अमिताभ बच्चन असं म्हणू शकतो की आता ते सर्व व्यापी झालेले आहेत. ज्या व्यक्तीला सुरुवातीला नकार हा आलेला होता, त्यांचा आवाजाला नकार होता, त्यांच्या अभिनयाला, पण आज त्यांचं टोटल व्यक्तिमत्व बघितलं तर त्यांचा आवाजसुद्धा कसा आहे, त्यांचं अभिनय किती अप्रतिम आहे. कोण बनेगा करोडपती त्याच्यातून येणारे विचार प्रत्येक ठिकाणी हे किती बघा तुम्ही एखादं कुटुंब बसून लहानपासून मोठ्यापर्यंत
एक संस्कार किती चांगल्या पद्धतीने सांगतात ते, प्रत्येक शब्दात त्यांच्या संस्कार दिसतो. हा संस्कार जपणाऱ्या व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी एक वारसा जपला जातो आहे. हेच आज या अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपचं यश आहे. आणि आज त्यांच्या या 10व्या वर्धापन दिनानिमित्त महामंथनच्या वतीनं मी सर्व ग्रुपला शुभेच्छा देतो. धन्यवाद. एक दूसरे से करते हैं प्यार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम, एक दूसरे से करते हैं प्यार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम, एक दूसरे के वास्ते मरना पड़े तो है तैयार हम, है तैयार हम, तैयार हम.